नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. असंच आपण 10वीच्या एक्झाम मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये वर्ड प्रॉब्लेम जो आलेला आहे तो पाहणार आहोत. हा प्रॉब्लेम मार्च 2019 ला आलेला प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम आहे. पहा, 2 numbers differ by 3 म्हणजे 2 नंबर डिफर बाय 3 चा अर्थ काय? 2 नंबर मधला फरक म्हणजे वजाबाकी दिले आपल्या भाषेमध्ये मॅथमॅटिक्सच्या. तर 3 आहे. तर आपण पहिल्यांदा काय म्हणू, लेट 2 नंबर म्हणजे त्याच्यापैकी एक x इज ग्रेटर नंबर. x म्हणजे काय म्हणाले आपण? ग्रेटर नंबर. आणि y इज इक्वल टू स्मॉलर नंबर. तर पहिल्या कंडिशनवर आपण 2 numbers डिफर बाय 3 म्हणजे डिफर म्हणजे वजाबाकी असते. तर x मायनस y इज इक्वल टू 3 आपल्याला पहिली कंडिशन वरून इक्वेशन फर्स्ट भेटले. x मायनस y इज इक्वल टू 3. सेकंड कंडिशन काय दिलेली पहा, द सम ऑफ ग्रेटर नंबर. सम म्हणल्याच्या नंतर बेरीज. सम ऑफ ग्रेटर नंबर म्हणजे x अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर. y म्हणजे आपण काय म्हणले? स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय होणार आहे? 2y. थ्राइस म्हणलं असलं तर 3y. हाफ म्हणलं असलं तर y बाय 2. तसं आपल्याला काय म्हणले? सम ऑफ ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर. इज म्हटल्याच्या नंतर काय टाकणार आपण? इज इक्वल टू किती दिलंय? 15. फाइंड द स्मॉलर नंबर म्हणजे आपल्याला फक्त y ची काढायची आहे व्हॅल्यू, x ची आवश्यकता नाही आहे या प्रश्नामध्ये. तर सेकंड इक्वेशन x मायनस y, फर्स्ट इक्वेशन x मायनस y इज इक्वल टू 3 भेटलं आणि सेकंड इक्वेशन आपल्याला काय भेटलेलं आहे? x प्लस 2y इज इक्वल टू 15. तर कोणत्या बी व्हेरिएबलला इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला त्याचे कोएफिशिएंट सारखे लागतात आणि कोएफिशिएंट जर सारखे असतील तर आपण त्याला इझिली इलिमिनेट करू शकता. इथं पहा, x चं कोएफिशिएंट काय नाही म्हणजे y आणि इथं सुद्धा x चं कोएफिशिएंट काय नाही म्हणजे काय? 1. सॉरी, y म्हटलंय 1. तर दोन्ही इक्वेशन मध्ये x चे कोएफिशिएंट सारखे आहेत, त्याच्यामुळे आपण x ला इलिमिनेट करू शकतो. टू इलिमिनेट x, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधून आपल्याला काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 मधून सबस्ट्रॅक्ट करत आहोत, तर पहिल्यांदा आपण इक्वेशन सेकंड पाहणार आहोत किंवा लिहिणार आहोत. तर इक्वेशन सेकंड काय आहे आपलं? x प्लस 2y इज इक्वल टू 15 आणि इक्वेशन फर्स्ट काय? x मायनस y इज इक्वल टू 3. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा खालच्या इक्वेशनचं व्हेरिएबलचे साइन उलटे होतात. पहा, इथं प्लस x आहे तर त्याचं काय झालं साइन? मायनस. इथं मायनस y आहे तर काय होणार आहे? प्लस. आणि 3 आहे तर प्लस 3 आहे तर काय झालं? मायनस 3. तर प्लस x मायनस x कॅन्सल झालं. 2y प्लस y किती झालं? 3y. आणि 15 मधून 3 गेले किती झाले? 12. तर हे 3 गुणाकारातलं कुठं आलं? भागाकारात. तर 12 भागिले 3 किती येणार आहे? 4. आणि y म्हणजे काय होता? स्मॉलर नंबर. तर स्मॉलर नंबर आता आपला किती आलेला आहे? 4 आलेला आहे. धन्यवाद.